तर मी इथे 6 टमाटे असे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। तर आता हे टमाटे मी कट करून घेते। तर व्हिडिओत मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्या पद्धतीने तुम्ही टोमॅटो कट करून घ्यायचे। तर ही भाजी एकदम सोपी अशी भाजी आहे, फक्त कुकरमध्ये केलेली भाजी पटकन अशी होते। तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी घरी ट्राय करा। तर बघू शकता टमाटे मी ह्या पद्धतीने कट करून घेतलेत आणि नंतर ना इथे मी कांदे घेतलेले आहेत। कांद्याची साल काढून असे पूर्ण कांदे घेतलेले आहेत आणि टोमॅटो पण पूर्ण ठेवलाय। तसंच इथे मी बटाटे घेतलेत, 5-6 बटाटे असे मोठे घेतलेत आणि बाकीचे छोटे बटाटे घेतलेले आहेत। तर चला तर मग आता आपण रेसिपी पूर्ण सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये सगळे बटाटे आता मी टाकून घेते। तर छान असे मोठे बटाटे खाली ठेवलेत आणि बारके बटाटे मी सगळे असे वर टाकलेले आहेत। तसंच टोमॅटो पण टाकून घेते। टोमॅटो, बटाटो आणि कांदा मस्तपैकी मी ह्या कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। तर छान असं आपण हे कुकरमध्ये टाकून घेतलंय। तसंच इथे मी लाल मिरच्या घेतल्यात 3, त्याच्यामधल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत, फक्त लाल मिरच्या घेतल्यात। तसंच 4-5 काजू घेतलेत। तर हे सुद्धा मी आता कुकरमध्ये टाकून घेतलंय। तर आता ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेते। आपल्याला हे उकडायला लावायचं आहे छानपैकी, त्याच्यासाठी मी इथं 2 ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि आता पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी आपण कुकरचं झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर मी छान असं कुकरचं झाकण लावून आता कुकरला 2 शिट्ट्या करून घेते। तर आता आपल्या शिट्ट्या होईपर्यंत इथं मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी दही घेतलंय, तसंच काही मसाले घेतलेत। 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धने पावडर, तसंच 1 चमचा चिकन मसाला घेतलाय। तर हे सगळे मसाले आपण ह्या दहीमध्ये टाकून छानपैकी हे दहीमध्ये फेटून घ्यायचंय। तर सगळा मसाला मी दहीमध्ये टाकून आता मिक्स करून घेते। तर मिक्स करताना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचंय, जेणेकरून सगळे मसाले छान असे दह्यामध्ये मिक्स होतील। तर सगळे मसाले मी छानपैकी मिक्स करून घेते, थोडंफार पाणी टाकून आता आपण हे मिक्स करून घेऊया। तर बघू शकता छान असे सगळे मसाले दहीमध्ये मिक्स झालेले आहे आणि बघू शकता मी जास्त पातळ केलेलं नाहीये किंवा जास्त घट्ट पण नाहीये। छान असं आपल्या दह्यात मसाले मिक्स झालेले आहेत। तसंच इथं मी मिक्सरमध्ये अद्रक, लसूण आणि पांढरे तीळ असतात ते वाटून घेतलेत। तर बघू शकता छानपैकी असं अद्रक, लसूण आणि पांढरे तीळ छान असे वाटून घेतलेत। तर आता हे सगळं वाटेपर्यंत आपलं छानपैकी कुकरला शिट्ट्या झाल्यात आणि कुकर सुद्धा गार झालंय। तर बघूया आता आपण। तर बघू शकता मस्तपैकी आपले कांदे, टोमॅटो, मिरच्या, बटाटे आणि काजू छानपैकी उकडून झालेले आहेत। तर आता हे सगळे बटाटे, कांदे, टोमॅटो आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिला मी ह्या मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि आपले काजू छानपैकी साईडला एका प्लेटमध्ये काढून घेते।
तर बघू शकतो छानपैकी हे साईडला काढून घेतले. आता आपण ते थंड करायला ठेवून द्यायचं आहे. तसंच आता हे बाकीचे बटाटे पण आपण साईडला काढून घेऊया. तर हे बटाटे मी जाळीत काढून छानपैकी थंड पाण्यामध्ये धुवणार आहे, जेणेकरून हे बटाटे लवकर थंड होतील. तर हे सगळे बटाटे मी जाळीत काढून घेते आणि धुवून त्याचे साल काढून आपल्याला बटाट्याचे घ्यायचे. आणि जे हे मोठे बटाटे आहेत त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी छानपैकी थंड करून कट करून घेते. तर बघू शकता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपण जो मसाला कुकरमध्ये उकडायला लावला होता तो सुद्धा मस्तपैकी थंड झाला आहे. तर आता हा छानपैकी वाटून घ्यायचा आहे. पाणी टाकायचं नाही आहे, असंच आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता छानपैकी आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि मिरच्यांमुळं कलरसुद्धा छान असा आला आहे. तर इथे कढई गरम मस्तपैकी झालेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. तर इथं 4 ते 5 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर काही खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया. तर इथे 2 चक्री फूल, 2 मोठ्या विलायच्या, तसंच 4 छोटे विलायची, दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत. तर छानपैकी आपण हे खडे मसाले तेलात परतल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं कांदा, टोमॅटो, काजू आणि लाल मिरच्या त्याचं वाटण केलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता मिरच्यांमुळं कलर खूप असा सुंदर आलेला आहे. तिखट मिरच्या नाही आहेत, त्या साध्या मिरच्या आपल्याला घ्यायच्यात. लाल मिरची किंवा बेडगी मिरची सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि जरी तिखट मिरची घेतली तर त्याच्यामधलं बिया सगळ्या काढून घ्यायच्यात. तसंच इथं आपण अद्रक, लसूण आणि पांढरे तीळ ते मी वाटून घेतलं होतं ते सुद्धा छानपैकी कढईत टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो दह्यामध्ये मसाला मिक्स करून घेतला होता तो मसाला पण आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर हे तिन्ही वाटण आपल्याला छानपैकी मिक्स करून परतून द्यायचं आहे. त्याच्यासाठी हे एकदमच सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर छान असं टाकल्यानंतर आता मस्तपैकी आपण हे 3 मिश्रण जे तयार केले होते आपण ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत साईडनी तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला सगळा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असं मी हे मिक्स केलेलं आहे. तर आता आपल्याला हे परतून द्यायचं आहे. तर आता आपलं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी तर माझ्या प्रमाणानुसार मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी आता मिक्स झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवूया. 1-2-3 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. तर बघू शकता 2 मिनिटानंतर आपण कढई उघडून बघूया, झाकण उघडून बघूया. तर बघू शकता झाकण उघडल्यानंतर छानपैकी आपला मसाला मस्तपैकी असा परतून झालाय. सगळं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. तर बघू शकता छानपैकी भाजीला तेल सुटलंय, म्हणजे सगळा मसाला आपला छान असा परतून झालाय. कलर पण सुरेख आलेला आहे. तर आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया. तर आता थोडंसं मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे. तर मोठे बटाटे मी असे कट करून घेतले, तरी मला जास्त मोठे वाटत आहेत म्हणून मी ह्या चमच्यानेच ह्याच्यामध्ये कट करून घेते. जर तुम्हाला मोठे आवडत असेल तर तुम्ही ठेवायला काही हरकत नाही आहे. मी असे चमच्याने कट करून घेतलेले आहे, बघू शकता. तर छानपैकी आता आपण हा सगळा मसाला बटाट्याला लावून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते.
तर बघू शकता छान असं याच्यामध्ये मी 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेते। तर 1च ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकले। तर छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकल्यानंतर फक्त 5 मिनिटं आपल्याला एक उकळी येईपर्यंत हे शिजून द्यायचं आहे। जर तुम्हाला घट्ट हवा असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा। मी फक्त इथं 1 ग्लास पाणी टाकले। तर आता आपण ह्याला छानपैकी 1-2 उकळ्या येईपर्यंत झाकून मस्तपैकी शिजून द्यायचे। तर बघू शकता 1-2 उकळी आल्यानंतर छानपैकी आपला बटाट्याच्या रस्स्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर छानपैकी आपला हा दम आलू तयार झालाय। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी तरी आलेली आहे आणि आपली भाजी तयार आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। झटपट अशी ही रेसिपी कुकरमध्ये होते। तर छान अशी रेसिपी नक्की ट्राय करा। तर बघू शकता आपली भाजी झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।